नमस्कार. मी ऐश्वर्या आशुतोष साठे पुण्यामध्ये राहते. मी आधी सर्वांसाठी एक छान उखाणा घेते. पैठणीवर असते सुंदर मोराची जोडी. आशुतोषराव माझ्या आयुष्यात आले त्यामुळे माझ्या आयुष्याला आली सुंदर गोडी. मी स्वतः एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. मला खेळाची खूप आवड आहेच, त्याबरोबर मला उत्तम स्वयंपाक करायला आवडतो. मला फिरायला तर खूप खूप आवडतं. फिरणं ही माझी खूप सुंदर हॉबी आहे. सर, माझा एक प्रश्न आहे आपल्यासाठी. आपण म्हणतो पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या दिशा आहेत आपल्या, पण पृथ्वीला कशा काही दिशा ठरू शकतात? कारण पृथ्वी तर गोल आहे आणि गोलाला दिशा नसतात. मग या दिशा आपण कशा काय ठरवतो? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. तर मला हा नेहमी कन्फ्युजन आहे की या दिशा कशा काय ठरवल्या जातात. तर या प्रश्नाचं उत्तर मला नक्की मिळेल आपल्याकडून. सर, या स्पर्धेमध्ये मला सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपली सदैव ऋणी आहे. मनापासून धन्यवाद. नमस्कार. वास्तुकार चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जसं की आपल्या सर्वांना माहितीच आहे, आपण वास्तुशास्त्र, एस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, पास्ट लाईफ काउन्सिलिंग, लोशू भीड स्क्वेअर, जिओमान्सी, ब्रह्ममुहूर्त, आकाशिक रेकॉर्ड, श्री शिव स्वरोदय, मास्टर माइंड ऑफ द मेडिटेशन हे जे सब्जेक्ट्स आहेत ते सब्जेक्ट्स घेऊन आपण गेले 25 वर्ष आले प्रॅक्टिस करत आहोत. आणि आपलं हे जे युट्यूब चॅनल आहे, युट्यूब चॅनल 15 लाख पेक्षा सुद्धा जास्त लोकांनी बघितलेलं आहे. तर यामध्ये आपण वास्तुकार मानाची पैठणी ऑनलाईन हे सदर आपण सध्या सुरू केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांसाठी. आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्याला महिला प्रश्न विचारतात, मोस्ट रिलिव्हंट आन्सर्स असतात त्याचे, ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांच्यासाठी आपण गिफ्ट सुद्धा ठेवलेले आहेत. तर पैठणी हे त्यांच्यासाठी खास गिफ्ट असणार आहे. तर अशा पद्धतीचा आपला हा वास्तुकार मानाची पैठणी ऑनलाईन हा गेम शो सुरू आहे. तर ह्यामध्ये आपल्याला ऐश्वर्या साठे मॅडम पुण्याहून एक प्रश्न विचारत आहेत आणि तो प्रश्न काय आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलाच. तर त्याचं उत्तर देण्याचा मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न करत आहे. तर बेसिक फंडामेंटल्स याचे असे आहेत की पृथ्वी जरी फिरत असली आणि हे अवकाशामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या मुवमेंट्स इथे होत असल्या तरी ह्याचा जो बेस आहे तो बेस आहे मॅग्नेटिझम. आणि मॅग्नेटिझम तुम्ही पृथ्वी तलावावरती कुठेही गेलात तरी सुद्धा तुम्हाला मॅग्नेटिझम हा साऊथ पोल आणि नॉर्थ पोल हा दाखवतो. तर ह्याच्या पद्धतीने आपण त्याचे डिरेक्शन्स आणि त्याचे जे डायमेन्शन्स आहेत ते डिसाईड करतो. मग त्यावेळेला नुसतंच मॅग्नेटिझम हा नुसताच दिशादर्शक म्हणून काम करत नाही, तर त्यावेळेला आपल्याला एनर्जीचे जे पण काही स्वरूप आहे ते स्वरूप सुद्धा आपल्याला त्याच्या माध्यमातून तो प्रकट करत असतो. जसं की नॉर्थ म्हटलं तर इन एनर्जी झाली आणि साऊथ म्हटलं तर यांग एनर्जी झाली. मग इन, यांग आणि इव्हिल असे हे 3 फॅक्टर्स त्याच्यामध्ये येतात. आणि त्याप्रमाणे जसं कंपास डायल्यूट होतं, जसं कंपास चे जे डिग्रीज आहेत, डिरेक्शन्स आहेत ते डायल्यूट होतात, त्याप्रमाणे त्याचे आपल्याला आपल्या वास्तूमध्ये रिझल्ट डेफिनेटली बघायला मिळतात. पृथ्वी फिरत जरी असली तरी मॅग्नेटिझम फिरत नाहीये, हा त्यामधला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. मॅग्नेटिझम हा स्पेसिफिक त्या सराउंडिंग मध्ये, त्या गोष्टींमध्ये आपल्याला दिशादर्शक आपण त्याला म्हणतो. म्हणजे मॅग्नेटिझमला दिशादर्शक हे नाव दिलंय म्हणजे हेच त्याच्यामध्ये सगळं सार आलेलं आहे. मॅग्नेटिझमला जे पण पोल असतात, साऊथ पोल आणि नॉर्थ पोल, तर हे ज्या वेळेला काम करतात त्यावेळेला ऍज अ वास्तू कन्सल्टंट म्हणून मी जेव्हा जागा बघायला जातो त्यावेळेला त्या जागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हायब्रेशन्स आपल्याला बघायला मिळतात. पण एखाद्या वास्तूमध्ये जर निगेटिव्ह एनर्जी असेल तर आपल्या कंपासचा जो निडल आहे तो निडल क्लॉकवाईज न फिरता अँटी क्लॉकवाईज फिरतो. आफ्टर ऑल सगळे कमर्शियल कन्सल्टेशनचे पार्ट्स हे आहेत. बऱ्याच ठिकाणी निडल वेगळ्या पद्धतीने व्हायब्रेट करतो, वेगळ्या पद्धतीने निडल मूव्ह करतो. आणि आजच्या तारखेला तर मोबाईलमध्ये सुद्धा कंपास आलेला आहे. मोबाईल मधला कंपास सुद्धा जीपीएसच्या माध्यमातून चालतो, त्यामुळे तो सुद्धा त्याचे अॅक्युरेसी त्याच्यामध्ये सुद्धा मेंटेन केली जाते. पण मोबाईल मधल्या कंपास मध्ये आपल्याला जे फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स तशा पद्धतीने बघायला मिळत नाही. मग ते सूक्ष्मरित्या आपल्याला समजायला पाहिजे की आपण जेव्हा जागेमध्ये जातो त्यावेळेला कंपास कशा पद्धतीने मूव्ह करतो.
ज्या वेळेला आपण जागेमध्ये उभं राहतो त्यावेळेला जर जागा बाधित असेल तर त्यावेळेला कंपासचा जो निडल आहे तो निडल वेगवेगळ्या पद्धतीने व्हायब्रेट करतो आणि त्याच्यावरनं वास्तू कन्सल्टंटला समजायला पाहिजे किंवा त्याच्यावरनं वास्तू कन्सल्टंटला ओळखता आलं पाहिजे की ही जागा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, किंवा निगेटिव्ह आहे तर मग काय सिम्पटम्स त्याच्यामध्ये येतात, पॉझिटिव्ह आहे तर कशा पद्धतीने पॉझिटिव्ह आहे. तर हे सगळ्या गोष्टी आपल्या कंपासच्या निडलच्या रिलेटेड असलेल्या गोष्टी आहेत. तसं तर वास्तुकारच्या माध्यमातून केले जाणारे जे वास्तुशास्त्र आहे ते 24 डिरेक्शन्सला आणि डायमेन्शन्सला प्रेझेंट करतो आपण ह्यामध्ये, आणि 27 डिग्रीज वरती आपण काम करतो. कारण 27 डिग्रीज हे इज जस्ट लाईक नक्षत्र जे आपले आहेत, 27 नक्षत्र जे आपले आहेत त्या नक्षत्रांच्या माध्यमातून ते 27 डिग्रीज त्याच्यामध्ये आपण आयडेंटिफाय करतो. त्यामधले काही जे डिग्रीज असतात ते देवांच्या डिग्रीज असतात, काही जे डिग्री असतात ते राक्षसांच्या डिग्री असतात, आणि काही जे डिग्री असतात ते मानवांच्या डिग्री असतात. तर हे सगळं प्रॅक्टिस केल्याने होतं. म्हणजे हे काही फक्त पुस्तकी विद्या नाहीये, तर गुरूंच्या माध्यमातून, प्रॉपर गुरूंच्या माध्यमातून मिळालेली विद्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती सखोल केलेला अभ्यास आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आमूलाग्र पद्धतीने प्रॅक्टिस केली, अनेक वेळा प्रॅक्टिस, म्हणजे हजारो ठिकाणी ज्या वेळेला आपण प्रॅक्टिस करून बघितली त्यावेळेला त्याचं गेल्या 15-17 वर्षापासून त्याचा जो रिझल्ट आहे आपल्याला तो बघायला मिळतो आहे. तर सुरुवातीच्या काळामध्ये प्रॅक्टिशनर लेवल्स मध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजल्या आणि त्याप्रमाणे आपण त्याचे ठोकताळे बांधत गेलो, आणि जसे जसे आपल्याला रिझल्ट मिळत गेले तसे तसे त्याचे आपण आयडेंटिफाय करत गेलो आणि त्याप्रमाणे तो सगळा डेटा आपण जमा केला आणि आज तो डेटा आपल्या सगळ्यांसाठी कामाला येत आहे. तर म्हणून वास्तुकारच्या वास्तुशास्त्रामध्ये जसं आपण म्हणतो की 24 डिरेक्शनला कशा पद्धतीने डिवाइड करायचं, तर 24 डिरेक्शनला आपण नॉर्थ 1, नॉर्थ 2, नॉर्थ 3 अशा पद्धतीने डिवाइड करतो. साऊथ ईस्ट 1, साऊथ ईस्ट 2, साऊथ ईस्ट 3 अशा पद्धतीने डिवाइड करतो. म्हणजेच काय, तर प्रत्येक डिरेक्शनला आपण डिवाइड बाय 3 करतो. त्या डिवाइड बाय 3 मध्ये काही दिशा असतात त्या दानवाच्या असतात, काही दिशा असतात त्या मानवाच्या असतात, आणि काही दिशा असतात त्या देवांच्या असतात. आणि जर आपले गॅजेट्स, जर मेन डोर जर आपलं दानवाच्या दिशेला आलं तर आपले इतर गॅजेट सुद्धा त्या पद्धतीने आपल्याला अप्लाय करावे लागतात. मेन डोर जर आपल्या मानवाच्या दिशेने आलं तर आपल्याला इंटरनल गॅजेट सुद्धा त्या पद्धतीने अप्लाय करावे लागतात. मेन डोर जे आपलं देवाच्या डिग्रीला आलं तर आपले जे इंटरनल गॅजेट्स आहेत ते सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने मॅनेज करावे लागतात. म्हणजेच काय, तर फक्त साऊथ, वेस्ट, ईस्ट, नॉर्थ आणि दिशांची माहिती देणे म्हणजे वास्तुशास्त्र तज्ञ नाही. आजच्या तारखेला बरेच लोक काम करतात या इंडस्ट्रीमध्ये, मलाही माहिती आहे. मी सुद्धा आज 25 वर्ष झाले याच्यामध्ये बॉर्न अँड बॉर्न पासून मेहनत घेत आहे, कष्ट घेत आहे, आणि त्या खऱ्या अर्थाने आज एवढ्या लोकांपर्यंत मी रिच आउट झालो. हे श्री स्वामी समर्थ माझे गुरु आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आहे की खरंच मी आज खूप चांगल्या ठिकाणी रिच आउट झालो आणि खूप चांगल्या लोकांना मी याचे रिझल्ट देऊ शकलो. पण ही जी प्रॅक्टिस आहे ही प्रॅक्टिस फक्त दिशांची माहिती देणाऱ्याची नसून दिशांवरती काम करून त्याच्यामधनं जो फीडबॅक मिळतो आपल्याला, तो फीडबॅक जो आहे तो फीडबॅकचा डेटा आपण बनवून आणि तो डेटावरती काम करून मग पुढच्या लोकांना त्याला आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसं एक्सप्लोर करता येईल आपलं नॉलेज. तर आता खरं तर हे आता नॉलेज नाहीये, खरं तर नॉलेज कन्वर्ट टू विजडम झालेलं आहे. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला याच्या माध्यमातून इथे बघायला मिळतात. तर आस्क वास्तुकार गुरु हे आपलं युट्यूब चॅनल आहे आणि या युट्यूब चॅनल आतापर्यंत 15 लाख पेक्षा जास्त लोकांनी बघितलेलं आहे. मला वाटत नाही अजून दुसरं काही सांगायची गरज याच्यामध्ये पडेल. कारण काय होतं, जेव्हा आपण कंपासच्या पद्धतीने वास्तुशास्त्र बघतो, हा एक प्रकार त्याच्यामध्ये झाला. आणि अजून एक प्रकार याच्यामध्ये असा आहे की विदाऊट डिरेक्शन्स म्हणजे विदाऊट कंपास सुद्धा आपण ऍप्लिकेशन्स करू शकतो. पण हे प्रॉपर वास्तुशास्त्र पूर्णपणे जोपर्यंत आपण शिकत नाही तोपर्यंत आपल्याला एक्सटर्नल फॉर्म, इंटरनल फॉर्म, कंपास स्कूल आणि फॉर्म स्कूल हे कशा पद्धतीने अप्लाय करायचे हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपल्याला याचं फीडबॅक मिळणार नाही, तोपर्यंत आपल्याला याचं महत्व कळणार नाही. तर अशा पद्धतीने आपण आस्क वास्तुकार गुरु या माध्यमातून हा सगळा कॉन्टेंट, एक क्वालिटी कॉन्टेंट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रोव्हाइड करत आहोत. आणि मला वाटत नाही की म्हणजे आपण जे पण व्हिडिओज आतापर्यंत बनवले आहेत त्याच्या व्हिडिओ मधले सगळे अपडेटेड व्हिडिओ आपण आता देत आहोत, अपडेटेड कॉन्टेंट आपण यामध्ये सगळे देत आहोत. आणि डेफिनेटली तुम्ही जो मला प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर डिलिव्हर झालंच असेल असं मी गृहीत धरतो. आणि
जसं की मी म्हटलं की स्पेस सगळं फिरत आहे, पृथ्वी पण फिरत आहे, पण मॅग्नेटिझम फिरत नाहीये. मॅग्नेटिझम सेम आहे सगळीकडे, कुठेही गेलात तरी तुम्हाला मॅग्नेटिझम हा सेम बघायला मिळेल. हेच या प्रश्नाचं उत्तर आहे खरं तर. आणि अशा पद्धतीने आपण आस्क वास्तुकार गुरु या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून वास्तुकार मानाची पैठणी ऑनलाईन हा शो आपण इथे करत आहोत आणि याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आपण देत आहोत पैठण्या. तर सर्व महिलांनी कनेक्ट करावं, जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा. पारंपरिक वेशभूषेचा हा कार्यक्रम आहे, तर सर्व महिलांनी कनेक्ट करावं, सर्व महिलांनी सहभाग घ्यावा या कार्यक्रमामध्ये. आणि मी स्वतः घेऊन येत आहे तुमच्याकडे वास्तुकार मानाची पैठणी. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा स्प्रेड करा. कारण हे खूपच ओरिजिनल कॉन्टेंट आहे, खूपच इथेंटिक असं कॉन्टेंट आहे वास्तुशास्त्रातला. तर असाच एक व्हिडिओ घेऊन आपण परत भेटूया. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.